बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा आणि 10,000 कोटी रुपयांचा निधी मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी बंजारा समाजाचे कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रदीप राठोड आणि पप्पू चव्हाण यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांच्या मते हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्यानुसार सर्व सवलती दिल्या पाहिजेत। स्वातंत्र्यपूर्व काळात बंजारा समाज आंध्र प्रदेशात होता, परंतु महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठवाड्याचा भाग म्हणून महाराष्ट्रात विलीन झाला। यावेळी आंध्र प्रदेशात मिळत असलेल्या अनुसूचित जातीच्या सवलती महाराष्ट्रात न मिळाल्यामुळे बंजारा समाजावर मोठा अन्याय झालाय असे त्यांचे म्हणणे आहे। त्यांनी विशेषतः किनवट आणि माहूर तालुक्यांचा उल्लेख केला, जे पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यात होते आणि आता नांदेड जिल्ह्यात असल्यामुळे बंजारा समाजाचे नुकसान झाले। त्यामुळे सरकारने हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाचा एसटी मध्ये पुन्हा समावेश करून केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी त्यांनी केली। आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या कार्यालयासमोर मी ॲडव्होकेट प्रदीप राठोड व माझे सोबती पप्पू चव्हाण हे दोघेही बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी आम्ही बसलेलो आहोत। कारण काल परवा जे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसीचं आरक्षण दिलं, ओबीसीचं GR काढलं, त्यामुळे आम्ही बी हैदराबाद संस्थानामध्ये हैदराबाद स्टेटमध्ये एसटी म्हणून होतो आणि आमचं गॅझेटमध्ये नोंद आहे। आणि त्यापूर्वी जेव्हा जेव्हा जातनिहाय जनगणना झाली त्यावेळेस आमचं ट्राईब म्हणून उल्लेख आहे 1931 आणि 1920ला। त्यापूर्वी त्याआधी क्रिमिनल ट्राईब म्हणून आम्हाला डिक्लेअर केलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा आम्हाला क्रिमिनल ट्राईब ॲक्ट लागू झाला, म्हणजेच आम्ही ट्राईब होतो। आणि त्यानंतर 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही विलीन झालो। हैदराबाद संस्थानाचा जे मराठवाडा भाग आहे ते विलीन झाल्यानंतर आम्हाला नोमेटिव्ह ट्राईब म्हणजे त्यानंतर सुद्धा आम्ही ट्राईब आहोत। आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या समिती बनवल्या, त्यानंतर केंद्र सरकारने वेगवेगळं कमिशन बनवलं, त्याच्यामध्ये मंडल आयोग, रेणके आयोग आणि रोहिणी आयोग हे या आयोगाने एसटी गोरबंजारा समाजाला एसटी मध्ये टाकायला पाहिजे म्हणून शिफारस सुद्धा केलेली आहे। म्हणून आमची एकंदरीत मागणी आहे की आमचं आयोगाने शिफारस केलं, समित्याने शिफारस केलं, सेन्ससमध्ये आमची नोंद आहे, गॅझेटमध्ये आम्ही एसटी आहोत, म्हणून आम्हाला एसटीचं आरक्षण मिळायला पाहिजे। हे या ठाम भूमिकेसाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। राज्य सरकारने जो हैदराबाद गॅझेट लागू केलेला GR काढलेला आहे, या GR नुसार आम्ही काही वेगळी मागणी मागत नाही। त्या राज्य हैदराबाद गॅझेटमध्ये जे बंजारा समाजाचा उल्लेख आहे एसटी मध्ये दाखल केलेले आहे त्यानुसारच आमची मागणी आहे की आपण जो GR मराठा समाजाला लागू केलेला आहे त्याच GR नुसार बंजारा समाजाला आपण एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही मागील 3 दिवसापासून आमरण उपोषणात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचे बसलेलो आहोत। येणाऱ्या काळात वेळप्रसंगी आम्ही हा आंदोलन तीव्र स्वरूपात छेडू असं मी आपल्याद्वारे आवाहन करतो। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।